हां, तर आजविक आजच्या स्टोरीचं नाव, गोष्टीचं नाव आहे चोराच्या मनात चांदणं. ही म्हण आहे आणि त्या म्हणीवरून एक स्टोरी आहे. म्हण ही छोटीशी असते आणि त्याचा अर्थ खूप मोठा असतो. बघा आता काय असतं, एक दुर्जन कोल्हा होता. फार निर्दयी होता. भूक असो नसो उगीच छोट्या प्राण्यांना मारत राहायचा. विशेषतः पांढरे गुबगुबीत ससे मारणे हा त्याचा छंदच होता. त्यामुळे सशांनाच काय, पण टोळीतील इतर कोल्ह्यांना देखील दुर्जन अजिबात आवडत नसे. त्याचा सगळेच राग करायचे. म्हणजे त्याचे फ्रेंड होते ना कोल्हा, ते पण त्याचे राग करायचे, कारण हा उगाच सगळ्यांना मारत राहायचा. त्याला सगळे दुर्जन कोल्हा म्हणायचे. एकदा सगळे ससे एकत्र होऊन टोळीतील इतर कोल्ह्यांना भेटले. तेव्हा कोल्ह्यांनी सशांना मदत करायचे ठरवले. बाकीचे जे फ्रेंड होते ना कोल्हा, त्यांनी पण सशांना हेल्प करायला ठरवलं की या दुर्जन कोल्ह्याला आपण एक धडा शिकवू. मग त्यांनी धडा म्हणजे पनिशमेंट सॉर्ट. हां, मग त्यांनी एक गुप्त योजना आखली. त्यांनी एक आयडिया केली. पण मग दुसऱ्या दिवशी ससे कामाला लागले. सगळ्यांनी जंगलात जाऊन भला मोठा सावरीचा कापूस गोळा करून आणला. कॉटन खूप सारा जमा करून आणला. मग भरपूर काटे एकत्र केले आणि नंतर मग थोडे थोडे काटे घेऊन त्याभोवती असा कापूस गुंडाळला की लांबून ते हुबेहूब ससे वाटत होते. असे अनेक खोटे ससे तयार केले आणि ते झुडपात लपवून ठेवलेत. मग ससे आपल्याला बिळात लपून बसलेत असं ठरलं होतं. सगळे ससे लपून बसले बिळामध्ये आणि त्यांनी ना असे फेक आर्टिफिशियल कॉटनचे खूप सारे काटे लावून असे ससे तयार केलेत आणि ठेवून दिले. इतर कोल्ह्यांना इशारा करेपर्यंत बाहेर पडायचं नाही. जोपर्यंत आपल्याला बाकीचे कोल्हे सांगणार नाही की आता तुम्ही सेफ आहे, बाहेर निघा, तोपर्यंत आपण आपल्या बिळातून बाहेर निघू नाही. ठीक आहे. मग इतर कोल्हे दुर्जनाला बोलवायला गेले. तो जो बदमाश होता ना कोल्हा, त्याला बोलवायला गेले. मुद्दामच जरा संध्याकाळ होईपर्यंत अशा बेताने ते गेले. कोल्ह्यांनी त्यांना सांगितले की शेजारच्या झाडीत खूप ससे लपून बसलेले आहेत. दुर्जन लगेच तिकडे जायला निघाला. इतर कोल्हे त्याच्या पाठोपाठ निघाले. दुर्जन त्या जागी पोहोचला. संध्याकाळच्या कमी प्रकाशात त्याला ते कापसाचे गोळे म्हणजे खरंच ससे वाटले. त्याने घाईघाईने जाऊन एका सशावर उडी मारली. ओय ओय ओय, दुर्जन ओरडला. त्याच्या तोंडाला, जिभेला फारच काटे बोचले. पण ही फारच वाईट गोष्ट असतं. त्याने तरीही दुसऱ्या सस्यावर उडी मारली. ओय ओय ओय, परत तो ओरडायला लागला. थोडीफार डोळ्याला जखम झाली. आता दुर्जनाला फार राग आला. त्याने त्याच्या रागाच्या भरात अजून एका सशावर उडी मारली. आता तर त्याला खूपच काटे बोचले. आता मात्र दुर्जन घाबरला. ससे आपल्यावर काहीतरी जादू करत आहे असं त्याला वाटलं. असं त्याला वाटू लागलं. हां, तरी अजून एका सस्यावर त्याने उडी मारलीच, कारण तो एक नंबर हावरट होता. परत चांगलेच काटे त्याला बोचल्यावर मात्र त्याची खात्री पटली. तो घाबरून परत जाऊ लागला. तशी इतर कोल्ह्यांनाही सशांनी हळूच खून केली. 2 ससे मुद्दाम दुर्जनाला दिसतील असे लांबून उड्या मारत राहिले. ते निघाले. ओरिजिनल ससे बाहेर निघाले, दुरून उड्या मारायला लागले. पण याला आता वाटलं की या सशांजवळ आता काहीतरी जादू आहे. दुसरा एक कोल्हा दुर्जनाला म्हणाला, अरे थांब, ते बघ अजून 2 ससे आहेत, तिथे उड्या मारतात आहे. तो दुर्जन म्हणाला, नको रे बाबा नको, सशांनी काहीतरी जादू शिकली आहे. हाती लागत नाही आहे, काटे मात्र बोचतात आहे. त्याचं ते बोलणं ऐकून इतर कोल्ह्यांनी अजून सशांना खून केली की आता बाहेर या. मग काही ससे अगदी जवळून उड्या मारायला आले, तरीही दुर्जन त्यांच्याकडे बघायलाही तयार नव्हता. तसा त्यातील एक म्हातारा कोल्हा म्हणाला, चोराच्या मनात चांदणं. आता तो ससाच काय, पण कोणत्याही पांढऱ्या प्राण्याला घाबरेल. बरी खोड मोडली या दुर्जनाची. अशी या गोष्टीची मॉरल आहे. चोराच्या मनात चांदणं म्हणजे तो आता ओरिजिनल ससे जरी दिसले तरी त्याच्या मनात काय होतं की नाही नाही नाही, आता काटे बोचणार आहे. चलो, हाय, थँक्यू. बाय.